बोपाराय मोटर स्टार्टर, किसानों का सच्चा साथी। मी डॉक्टर उमाकांत कदम, सिद्धिविनायक क्लिनिक, साईनाथ नाका विरारिस्ट, MD मेडिसिन ISM। मेजर युअर नंबर म्हणजे प्रत्येक वेळी मंथली डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला बीपी चेकअप करायचा आहे, ज्यामध्ये नॉर्मल बीपी आहे 120/80। जर तो आपला 140/80 असा जात असेल तर आपण हायपरटेन्शन कडे चाललो आणि त्या निमित्तानं आपल्याला डॉक्टरांना फॉलोअप देत राहायचं आहे। आणि सेकंड गोष्ट आहे अशी की मॅनेज युअर लाईफस्टाईल कशी मॅनेज करायची आहे, जसं की आपलं डाएट आहे, आपण सोडियम रिच डाएट घेत असतो, फास्ट फूड घेतो, प्रोसेस्ड फूड घेत असतो, खूप सारे प्रोसेस झालेलं, हे सगळं आपण टाळलं पाहिजे। त्यानंतर स्मोकिंग टाळली पाहिजे, अल्कोहोल टाळलं पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे। ऍटलिस्ट 30 मिनिट जरी आपण एक्सरसाइज केलो दिवसाला तरी ती पुरेशी ठरते। आणि वेट लॉस, 1 किलो जरी आपण वजन लॉस केलं शरीरातून तरी ते हायपरटेन्शन मॅनेज करण्यामध्ये भरपूर सारं हेल्प होऊन जाते। आणि थर्ड गोष्ट अशी आहे की मेंटेन युअर मेडिसिन्स अँड रेग्युलर फॉलोअप। आपल्या डॉक्टरांना मंथली रेग्युलर फॉलोअप द्यायला पाहिजे ज्यांना हायपरटेन्शन आहे त्यांना, आणि आपले मेडिसिन्स मेंटेन ठेवायला पाहिजे, जेणेकरून ज्या पद्धतीने डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेले आहेत रेग्युलर OD BD डोस तसं आपण घ्यायला पाहिजे। अशा पद्धतीने आपण रेग्युलर आपलं बीपी चेकअप करणं, त्यानंतर रेग्युलर आपली लाईफस्टाईल चांगली ठेवणं आणि त्यानंतर मेडिसिन्सला फॉलोअप देणं आणि डॉक्टरांना फॉलोअप देणं, ह्या गोष्टी जर केलो तर आपण हायपरटेन्शनवर 100% मात करू शकतो। थँक्यू सो मच। Issued in public interest by Unison Pharmaceuticals.